राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलंय। उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राज ठाकरे हे देखील स्मृतीस्थळावरती पोहोचले। यावेळेला रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते। या सगळ्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं, आदरांजली वाहिली। राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हस्तांदोलन झालं आणि मनमोकळा संवादही बघायला मिळाला। आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी देखील गेले होते। तर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि याच निमित्ताने ठाकरे बंधू हे एकत्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले। त्यामुळे पुन्हा एकदा ह्या दोघांच्या एकत्रित येण्याची चर्चा होतीये। उद्धव ठाकरे हे स्मृतीस्थळावरती जाऊन नतमस्तक झाले। यानंतर राज ठाकरे हे देखील काही वेळाने पोहोचले। त्यांनी देखील बाळासाहेबांच्या या स्मृतींना अभिवादन केलंय। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित या ठिकाणी दिसलेले आहेत। दोन्ही भावांमध्ये चर्चा देखील झालेली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी खरं तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती वाढत होत्या। या दरम्यान काही कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने देखील ते एकत्र दिसले होते आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती देखील एकत्र दिसलेले आहेत। त्यामुळे खरं तर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असा सूर आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि हे दोन्ही भाऊ एकत्र आले, असाच काहीसा सूर या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतोय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव आणि राज ठाकरे या दोघांच्याही खांद्यावरती हात ठेवलेले फोटो याचे बॅनर मुंबईच्या परिसरामध्ये लागलेले देखील आपण पाहिले आहे। आणि याच वेळेला आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिवस असल्याच्या याच निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू आज या स्मृतीस्थळावरती एकत्र दिसलेले आहेत। उद्धव ठाकरे त्यांच्यासोबतच रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्र होते आणि त्याच वेळेला राज ठाकरे हे देखील या ठिकाणी पोहोचले होते। राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित सर आपल्या सोबत आहेत। दीक्षित सर, खरं तर गेल्या काही दिवसांमधल्या काही कौटुंबिक भेटीगाठी किंवा मग निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच्या ज्या काही चर्चा आपण बघितल्या, मात्र आजचा क्षण हा अधिक भावनिक दिसतोय। 100% आणि हे ऑप्टिक्स आहे। कारण बिहारमधल्या निवडणूक निकालानंतर सगळेच विरोधी पक्ष प्रचंड धास्तावलेत किंवा सावध झाले। कारण बीजेपीने, भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने तिथे विजय मिळवलाय आणि जे जे भारतीय जनता पक्षाबरोबर जातात ते विजयी होतात, अशा पद्धतीचं एक वातावरण लोकसभा निवडणुकीनंतर वेगवेगळ्या निवडणुकीत दिसत आहे। अशा वेळे आपला मतदारसंघ, आपली मतपेढी ही घट्ट ठेवण्यासाठी अशा पद्धतीच्या ऑप्टिक्सची गरज असते आणि ते लक्षात घेऊन उद्धव आणि राज ठाकरे, कारण राज ठाकरेंनी आता बाजू बदलली आहे, आता ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे, त्यामुळे त्यांना अशा पद्धतीची ऑप्टिक्स करणं हे गरजेचं आहे आणि सगळेच पक्ष करतात। म्हणजे हे काही अपवाद नव्हे, भारतीय जनता पक्षही करतो, काँग्रेसही करतं। ज्या पद्धतीने राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे बिहारमध्ये एकत्र येऊन अनेक कार्यक्रम, रॅलीज करत होते, तसंच आहे। फक्त यावेळी भावनिक भाग आहेच आणि त्याबरोबर काँग्रेसने आता निर्णय घेतलाय की आम्ही काही यांच्याबरोबर जाणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचे काँग्रेस हे पण एकत्र येत आहेत। अशा वेळे आता राज ठाकरे यांनाच एकमेकाची साथ आहे। त्याचा पहिला टप्पा म्हणून ऑप्टिक्स, याच्या पुढे मात्र कठीण काळ असतो, जो संघटना बांधणी आणि मतदार तयार करणं, त्यावर ते कसं काम करतात हे बघावं लागेल। अगदी दीक्षित सर, तुम्ही जसं विश्लेषण करताय, खरं तर अनेकच राजकीय पक्ष भावनेचं राजकारण करताना देखील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दिसत असतात। मात्र आजचा हा जो क्षण आहे, खरं तर म्हणजे शिवसेना असेल किंवा मनसे असेल, हे दोन्ही पक्ष भावनिकरित्या जास्त जोडलेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत। त्यामुळे या सगळ्याचा फायदा त्यांना होताना दिसू शकतो। नक्कीच। कसं आहे की बाळासाहेब ठाकरे हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्याच्याशी भावनिक पातळीवर जोडण्यात अगदी भारतीय जनता पक्ष पण पुढे असतो। फक्त काँग्रेसच त्या पद्धतीने पुढे येत नाही, कारण त्यांचे आयकॉन्स वेगळे आहेत, मात्र ते अपमानही करत नाहीत। त्यामुळे विशेषतः मुंबई महापालिका या दोघांचं जे काही ऑप्टिक्स चाललंय ते मुख्यतः मुंबई महानगरपालिका हे समोर ठेवत आहे।
आता मुंबई महापालिकेत बिहारच्या निवडणुकीचा जो परिणाम दिसणार आहे, कारण मुंबई महापालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे परिसरात हे बिहारी उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यांची एकजूट ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने होऊ शकते, होईलच असं नाही पण होऊ शकते असं हे बिहार निवडणुकीचा परिणाम म्हणून एक म्हणता येतं किंवा एक शक्यता आहे. अशा वेळे भावनेच्या आधारावर, कारण माणसांना जोडणारी एक तर सत्ता असते किंवा भावना असते. बरोबर. सत्तेच्या आधारावर जोडण्यासाठी दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. इथे भावनेला फारसा थारा नाहीये. पण इथे सत्ता नसल्यामुळे भावनेच्या, आणि बाळासाहेब ठाकरे हा आयकॉन आहेच, म्हणजे ज्याला सगळ्यांचाच आयकॉन आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा आयकॉन आहे तो. बरोबर. त्यामुळे हे दोन्ही भाऊ आजच्या निमित्ताने एकत्र आलेले आपल्याला दिसत आहेत. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही विश्लेषण केलं यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.